रंगा कारभारी म्हणजे गुडघ्यापातूर लाल काठाचं धोतर, खादीचा नेहरू शर्ट आणि डोक्याला मुंडास, कपाळावर गंध बुक्का लावलेला आणि भराभरा चालणारा गडी. पहाटे 5ला उठून विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जायचा. मंदिर झाडलोट करायचा, सगळं चकाचक करायचा आणि तसाच शेतात जायचा. जनावराचं शानघान बघायचा आणि दूध घेऊन डेअरीला यायचा. रंगा कारभारी चालायला लागला म्हणजे त्याच्या कापशी टाईप चप्पलमधनं कर्र कुर्र असा आवाज निघायचा आणि तो आला हे समजायचं. तर अशा ह्या कारभाऱ्याला 2 बायका. पहिली बायको रखमा, शेजारच्या पाडळीतली, आणि दुसरी लक्ष्मी उरणाची. पहिली बायको गोरीपान आणि जरा बारक्या अंगकाठीची, पण कणखर होती. ती घरातली सगळी कामं आवरायची, पण तिला शेतातलं काम जमायचं नाही. शिवाय तिला एका पाठोपाठ एक अशा 2 मुलीच झाल्या, म्हणून कारभाऱ्यानं तिला टाकली आणि दुसरी बायको आणली. दुसरी बायको आणल्याबरोबर पहिल्या बायकोला राग आला. ती जी माहेरला गेली ती परत आलीच नाही. तिला वाटायचं 2 पोरी झाल्या म्हणून कोणी संसार मोडतं का? चांगल्या 5-5 पोरी होत्या त्या, आणि मग पोरगा झाल्याची कितीतरी उदाहरणं आहे ती. आणि हे काय म्हणायचं? मुळात कारभाऱ्याला आपल्याविषयी प्रेमच नाही म्हणून असं झालंय, असा विचार ती करायची आणि मनातल्या मनात कुढत बसायची. वास्तविक कारभारी काय रखमाला घर सोडून जा असं म्हणाला नव्हता, किंवा तुला नांदवत नाही असंही म्हणाला नव्हता. त्याची दोन्ही बायका नांदवायची तयारी होती. एक शेतात बरोबर काम करायला होईल आणि दुसरी घर कामाला होईल, ह्या हिशोबानं तो पुढं गेला होता. पण तसं घडलेलं नव्हतं. रखमाला राग आला होता. ती उलटा विचार करत होती. माझी किंमत ह्यांना कळली नाही, पण एक दिवस माझी आठवण झाल्याशिवाय राहायची नाही, असं म्हणून ती माहेरला राहायला लागली. तिचे आई वडील भाऊ सगळे चांगले घरंदाज होते, त्यांनी तिला सांभाळली. कारभारी तसा हाडाचा शेतकरी होता. जमीन काही फार नव्हती, 2च एकर होती, पण म्हावाचा तुकडा. म्हणजे कुठलंही पीक घेतलं तरी भरभरून उत्पन्न निघत असे. थोडक्यात जमीन चांगली आणि पाणस्थळ होती. वारणेचं पाणी सगळ्या शिवारात फिरलं होतं, त्यामुळे ऊसाचं पीक उत्तम निघायचं. 8 साली ऊस असेल तर 80-90 टन ॲव्हरेज पाडायचं. जवळच वारणानगर कारखाना असल्यानं ऊस वेळेत कारखान्याला जायचा, चांगले पैसे मिळायचे. शिवाय मोकळं रान झालं की भोंड्यावर हरभरा, भुईमूग, गहू अशी आंतरपिकं तो घ्यायचा. बांधावर भाजीपाला करायचा. महिन्याला कारखान्याची साखर, शिवाय सणासुदीला काहीतरी गोडधोड, श्रीखंड, तूप वगैरे, किंवा जादा साखर मिळायची. त्यामुळे घर चालायचं आणि पैसा शिल्लक राहायचा. त्यामुळे पुढच्या काही काळात त्यांनी शेजाऱ्याची 1 एकर जमीन घेतली. उत्पन्न वाढलं, घराची प्रगती झाली, विकास झाला. तसंच घरात पण प्रगती आणि विस्तार झाला. दुसऱ्या बायकोला एका पाठोपाठ एक असे 2 मुलगे झाले, तिसरी मुलगी झाली. हळूहळू संसार मोठा व्हायला लागला, आर्थिक परिस्थिती सुधारायला लागली. मग कारभाऱ्यानं घर बांधायला काढलं. पदरात 2 मुलं आहेत म्हणून चांगलं 6 जाप्त्याचं मोठं घर बांधलं. कालांतरानं मुलं मोठी झाली. पहिल्या बायकोच्या 2 मुलीही मोठ्या झाल्या. त्यांची लग्न त्यांच्या मामानी केली. दुसऱ्या बायकोच्या 2 मुलांची लग्न कारभाऱ्याने केली. मुलीचंही लग्न झालं, ती नांदायला गेली. आता मुलं हाताखाली आली. छोटा मोठा व्यवसाय करायला लागली. 2 सुना घरी आल्या, नातवंड झाली. कालांतरानं मुलं सुना विभक्त झाली आणि एकाच्या 3 चुली झाल्या. 2 मुलं वेगळी आणि म्हातारी वेगळे राहायला लागले. या अशा तऱ्हेनं कारभाऱ्याचा संसार चालला होता. पण कारभाऱ्याच्या सुखी आणि चांगल्या चाललेल्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली आणि अचानक एक दिवशी काय झालं कोणास ठाऊक. 2 नंबरची बायको लक्ष्मी सकाळी उठली आणि मोरीत तोंड धुवायला म्हणून गेली, ती तिथेच पडली. तिला रक्ताची उलटी झाली. पोरांनी डॉक्टरला बोलवेपर्यंत सगळा कारभार आटोपलेला होता. या अचानक आलेल्या दैवी संकटानं रंगा कारभारी पार हाबकून गेला. भयंकर दुःखी कष्टी झाला. चालत्या गाडीला घुणाच लागला ना. नाही म्हटलं तरी दैनंदिन गोष्टींचा प्रश्न गंभीर झाला. बायको होती तेव्हा चहा पाणी जेवण खाणं सगळं टायमावर मिळत होतं. मुलं आणि सुना आपापल्या संसारात गुंतले असले तरी मालकीण मात्र
काळजीनं कारभाऱ्याला सगळं बघत होती. हल्ली कारभारी पहाटे देवळात गेला की विठ्ठलासमोर बसून एकटाच रडायचा. माझी चालती बोलती बायको का नेलीस म्हणून जाब विचारायचा. पण झाल्या गोष्टी पुढे काही इलाज चालतो का? अशी मग स्वतःची समजूत घालायचा आणि शेतात जायचा. कारभाऱ्याची बायको वारल्यापासून तो अतिशय निराश झालेला होता. मग एक दिवस धाकल्या लेकीनं कारभाऱ्याला दुःख सांडायला म्हणून तिच्या गावी नेलं. तिथे गेल्यावर त्याला जरा बरं वाटायला लागलं, विसर पडल्यासारखं झालं. पण पाहुण्याच्या गावात तरी किती दिवस राहणार, म्हणून एक दिवशी तो निघून आला. घरी आल्यावर त्यांनी दार उघडलं आणि लाईट लावली. बघतो तर काय, सगळं घर रिकामं झालेलं होतं. म्हणजे दोन्ही खोल्यातली भांडी कुंडी गॅस अंथरूण पांघरूण सगळं नाहीसं झालेलं होतं. फक्त एक कॉट आणि वळणीवरचे काही कपडे तेवढे शिल्लक होते. कारभाऱ्याने बाहेर येऊन सगळ्यांना विचारलं, अरे माझं हितलं सामान काय झालं? मग थोरली सून पुढे आली आणि म्हणाली, मामंजी आता तुम्हासनी सामान काय कामाचं? उगा धुळकात पडायचं म्हणून आम्ही दोघींनी घेतलंय वाटून. हे ऐकून कारभारीची आट पडला. तो तिला म्हणाला, अगं परी विचारायचं तरी. त्याच्यावर धाकली म्हणाली, मामंजी त्यात काय विचारायचं? तुम्ही काय परका आहे सवय? जिकडच्या तिकडं सामान असलं म्हणजे धुरळा पडत नाही, घर कसं स्वच्छ राहते. कारभाऱ्याला कळून चुकलं, सुना म्हणतायत ते बरोबरच आहे. नाहीतरी आता ह्या सामानाचा उपयोग काय? जे होतंय ते बऱ्यासाठी म्हणायचं आणि पुढे चालत राहायचं, असं म्हणून त्यांनी मनाची समजूत घातली आणि कामाला लागला. दिवसामागून दिवस जायला लागले. दोन्ही सुना अगोदरच सावत्या राहिल्या होत्या, मग कारभाराच्या पोटाचे हाल चालू झाले. दररोज नातवासनी खेळवल्याशिवाय पोटाला तुकडा मिळेनासा झाला. त्यात सकाळी एकीकडं आणि संध्याकाळी दुसरीकडे जेवायची पाळी आली. एकंदरीत सगळं अवघड आणि अशुद्ध व्हायला लागलं. कधी चहा मिळायचा कधी मिळायचा नाही असं व्हायला लागलं. त्यामुळं तब्येत ढासळायला लागली. तिकडं पहिल्या बायकोनी 50शी ओलांडली. तिचे आई वडील मरून गेले. भाऊ भावजायांचं राज सुरू झालं. त्याचीही मुलं मोठी झाली. ते सगळे तिला चांगलं सांभाळून घेत होते, पण तिलाही वाटायचं, माझा हक्काचा नवरा असताना मी हे विधवेचं जिनं काय म्हणून जगत असन. बरं माझ्या नवऱ्यानं काय मला घराबाहेर काढली नाही, पण माझ्याच अंगात मस्ती म्हणून मी इथं येऊन पडली. माझ्या घरात कावा पण हक्कानं चहा करून प्यायली असती, मालकाला दिला असता. माझ्या घरात काय मी कशी पण राहिली असती. इथं नाही म्हणलं तरी सांगतीन ती कामं करायला लागतंय, जुळवून घ्यायला लागतंय. आता सवत मेली, आपण पुन्हा जावं का मालकाकडं? नव्यानं एकत्र राहावं. पण म्हातारपणी हे चांगलं दिसन का? आणि मालक तरी नेईन का? असा विचार सतत तिच्या मनात यायचा. दररोज संध्याकाळी पारावर असणाऱ्या भल्या मोठ्या लिंबाच्या झाडावर दिवसभर बाहेर असणारे पक्षी जमा व्हायचे आणि केलबिलाट सुरू व्हायचा. त्याचबरोबर खाली म्हाताऱ्यांचा कट्टा भरायचा. रामा तुपे, बंडगर आप्पा, नाना पाटील, दादू परीट यांच्या गप्पा सुरू व्हायच्या. आज नेहमीप्रमाणे ग्रुप जमला होता. त्या दादू परटाची चेष्टा करायची चालू होती. दादूनं बायको मेल्यावर दुसरं लगीन केलं होतं. दादूची बायको तरुण होती. नाना पाटील दादूला म्हणाला, बाईला काय बी म्हणा, लगीन केल्यापासून दादू तुझी तब्येत सुधारली गाड्या. अरे न सुधाराय काय झालं त्याला? पोटाला पोटभर मिळत नव्हतं म्हणून तो झालता हाडकोळा. आता खुर्राक चालू झाल्यावर बघा गड एका सता जाता वाना झालाय. बंडगर आप्पा म्हणाला. त्यावर दादू म्हणाला, वय आप्पा म्हणते ते खरे. अरे माझ्याकडं समज होतं, पर ह्या सुना माझ्याकडं बघत नव्हत्या म्हणून हाल चाललं होतं. अरे माणसाकडं किती बी इस्टेट असू द्या, तिचा उपभोग घेता येत नसन तर त्याचा काय बी उपयोग नाही. वय ते बी खरंचे म्हणा. तोपर्यंत कारभारी नातवाला घेऊन पारावर पोहोचला. त्याला बघून रामा तुपे दादूला म्हणाला, दादू कारभाऱ्याला वाईस तुझा अनुभव सांग की, म्हणजे त्याचं बी दुसरं लगीन करू. त्यावर नाना पाटील कारभाऱ्याला म्हणाला, गाड्या बायको गेल्यापासून जरा जास्ती थकलाय. त्यावर कारभारी म्हटला, वय ते बी खरं आहे म्हणा, पर आता लेक असूनच्या राज्यात असंच व्हायचं ना. अरे ते का म्हणून? आप्पा म्हणाला, अजून जमीन जुमला तुमच्या नाव आहे नाही का?
मग त्याला काय घाबरायचंय? कारभारी, म्या एक उपाय सांगू का? दादू ग दुसरं लगीन केलं तर कसं होईल म्हणायचं? बंडगर आप्पा म्हणाला. अरे पण या वयात कोण पोरगी देईल मला आप्पा? कारभारी हसत हसत म्हणाला. मला सांगा तुमचं वय किती? आता दिवाळीला 65 चालू झाले. त्यावर नाना पाटील म्हणाला, अहो आप्पा, कारभाऱ्याचं म्हणणं बरोबर आहे. हे तर तरण्या पोरसनी पोरं मिळणार आणि म्हाताऱ्याला कोण देतंय? हा सांगा बरं, कोण देणार म्हाताऱ्याला पोरगी? सांगा. कारभाऱ्याला लगीन करायची गरज काय म्हणतो मी? म्हणजे काय म्हणतोय जरा राहुल घडून सांग की. अहो वय तेच सांगतोय माझं काय म्हणणं आहे? आपण सरळ पहिल्या वहिनीला आणलं तर कसं होईन कारभारी? नाही होईन चांगलं, पण ती येईन का? का येणार नाही? नक्की येणार. विचारून तर बघा. कारभाऱ्याला नानाचा विचार पटला आणि मीटिंग संपली. संध्याकाळी झोपताना कारभारी विचार करायला लागला. बाईला नाना म्हणतोय ते बी खरंच आहे. नाही तर आपण असून नसल्यागत झालोय. धड पोटाला मनासारखं नाही का मनातलं बोलायला जवळचं कोण नाही. पाडली करणीला आणली तर मनातनं बोलायला येईल, शिवाय तुकडा पाणी करीन. पण आता ती येईल का नाही कुणान ठाव. आता तिला न येण्यासारखं कारण बी काय राहिलं नाही. सवत तरी मरून गेली. दुसऱ्या बाजूने विचार केला तर तिथं ती पाहुणी म्हणून किती दिवस राहणार. आता ती काटाळी असनच की. शिवाय काम केल्या बिगर कोण पोटाला घालते वे. तशी ती हुशार आहे, नाही म्हणायची नाही. बघू, गाजराची पुंगी वाजली तर वाजली. मग एक दिवशी कारभारी उठला आणि सरळ पाडळी गाठली. अचानक आलेल्या पाहुण्याला बघून सगळी अचंबित झाली. चहा पाणी झाल्यावर कारभाऱ्याने डायरेक्ट रकमालाच विचारलं, या बघा, उरण करीन वारले आहे हे तुम्हासनी ठाव आहे. आणि ल्योक सोना आपापल्या संसारात गोतल्या ती. आमच्याकडं बघाय कोणाला येळ नाही. तेव्हा तुम्ही आलासा तर राहिलेली 4 वर्ष आनंदानं जगू. बघा तुम्हासनी पटतंय का ते? कारभारी एका दमात बोलून मोकळा झाला. त्यावर रकमा म्हणाली, पण आता लोक काय म्हणतील? म्हातारपणी बाई नांदायला निघाली म्हणून. अहो लोक काय बी म्हणू द्या ना, आपण आपला विचार करायचा असतोय. काय करायचंय ते आपण आपलं ठरवायचं असतंय. ती काहीच बोलली नाही. मग काय म्हणताय? बघू, मला जरा विचार करू द्या. आज तरी मी काही येत नाही. रकमा म्हणाली आणि जशी तुमची मर्जी असं म्हणून नाराज मनानं कारभारी उठला, धोतर झाडत गावाकडं आला. रात्रभर तो विचार करत होता. बाईला रकमाचं बरोबरच आहे म्हणा. लक्ष्मी होती तेव्हा आपण कावा तिची आठवण काढली नाही का तिची विचारपूस केली नाही. आज मातूर बाजारातून म्हैस सोडून आणावी तसं तिला आणाय गेलो. यो काय माणसांचा व्यवहार नव्हं. नाहीच, ती येणारच नाही. पण दुसऱ्या बाजूनं त्याला वाटायचं किती झालं तरी बाईच्या जातीला नवऱ्याच्या घराशिवाय पर्याय नसतो. हे असे विचार करत तो छताकडे बघत बिछाण्यावर पडून राहिला. अंधार वाढत गेला. इकडं रकमाला बी कळून चुकलं होतं की किती झालं तरी नवऱ्याच्या घराशिवाय शेवट नाही लागायचा. किती झालं तरी मी सवाशीण आहे आणि आता माझी त्यासनी गरज आहे, तेव्हा आपण रुसून माहेरात राहणं योग्य नाही. शेवटी तिच्या मनातही शेवट गोड व्हावा हा विचार होताच. मग तिने रात्रीच भाऊ आणि भाऊजाईच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यांनाही आनंद झाला. दुसऱ्या दिवशी भाऊजाईनं गल्लीतल्या बायका गोळा केल्या. चांगल्या 5 दुरड्या पोळ्याची शिदोरीची तयारी केली. रकमाला हिरवीगार साडी आणली, बांगड्या भरल्या आणि रकमा नवऱ्याकडे निघाली. माहेर सोडताना रकमा वहिनीच्या गळ्यात पडून रडायला लागली. माझ्यासाठी तुम्ही लय केलं सा म्हणायला लागली. वहिनी म्हणाली, अव तुमचा स्वभाव इतका गोड आहे की तुम्ही आम्हाला कवा परक वाटलंच नाही सा. आता आम्हाला भिकार माहिती नाही, पण तुम्ही जावा आनंदानं राहावा. आणि गाडी हल्ली तसं रकमाच्या बंधुराजांनी कारभाऱ्याला फोन केला आणि आम्ही रकमाला घेऊन येतोय म्हणून पुढे कळवून टाकलं. त्याचबरोबर त्यालाही आनंद झाला. लगेच कारभाऱ्याच्या वाड्यात गडबड सुरू झाली. सुना आणि गल्लीतल्या बायका गोळा झाल्या आणि बघता बघता रकमाची गाडी दारात आली.
एखाद्या नव्या नवरीसारखी रखमा दिसत होती. आज ती 25 वर्षांनी पुन्हा एकदा सासरच्या पायऱ्या चढत होती. ती आत निघाली तर दारातच सुनांनी तिला थांबवलं. भाकरीचा तुकडा वावाळून बाजूला टाकला, पाणी पायावर वतलं, टावेल पुसायला दिला आणि रखमा नव्या पावलांनी घरात आली आणि मग कारभाऱ्याचा दुसरा डाव सुरू झाला. श्रोते हो, ही होती चंद्रकांत पाटील यांची ग्रामीण कथा रंगा कारभारी. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथा तुम्हाला आवडली असेल त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज आत्ता उजव्या बाजूला वरच्या बाजूला जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोवर क्लिक करा, त्या फोटोला स्पर्श करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.